माय माऊली नमस्कार. 18 पुराणातील एक पुराण श्री स्कंद पुराण अभिवाचन करत आहे. भाग 8. प्रथम श्री नारायणाला नमस्कार करून कथेला प्रारंभ अभिवाचनातून करते. अध्याय 16. शिवपूजन महात्म्य वर्णन. नारद म्हणाले, त्यांनी नंतर संयम क्रियायोग यांनी युक्त एक तपोमूर्ती जे लोमश मुनीवर होते त्यांचे दर्शन केले. ते कपिल वर्णाच्या जटा धारण करणारे, द्रुत सिक्त अग्नीप्रमाणे तेजस्वी दिसणारे असे होते. त्यांनी छायेसाठी सौम्य हस्तामध्ये तृणसमूह तयार धरला. त्यांच्या दक्षिण करामध्ये पक्षाची माला होती. मैत्र मार्गाने ते चालले होते. दुष्ट वक्तव्याने भूमीवर संचरण करणाऱ्या प्राण्यांनाही हिंसित न करणारा, जपाने सिद्धी प्राप्त करणारा असा जो तपस्वी असतो त्याला मैत्र मुनी म्हणतात. त्यामुळे त्या कलापग्रामीची सर्व प्राणी त्या तपोनिधींना प्रणाम करीत असत. कूर्म म्हणाला, हा अवनीचा स्वामी इंद्रद्युम्न त्याच्या सहाय्यकार्याने अग्रणी आहे, पण त्याची कीर्ती लोप पावल्यामुळे स्वर्गातून याला हकलून दिली आहे. म्हणून आपली कीर्ती पुन्हा प्राप्त करून घेण्यासाठी हा मार्कंडेयाकडून वर प्राप्त व्हावा ह्या इच्छेने त्याला आलाम आहे म्हणण्यापेक्षा अतिव निराशा याला आम्ही येथे आणले. तरी आपण याला जी प्रेरणा द्यावी, कारण विशेष रूपाने शिष्यवृत्ती प्राप्त असणाऱ्यांना मदत करून अहितव्रत करावे. महर्षी लोमश म्हणाले, हे कुर्मा, तू म्हणतोस हे योग्यच होय. पुरातन धर्मशास्त्रातल्या ह्या एका उत्तम गोष्टीचे तू आज मला स्मरण करून दिले. नंतर ते राजाला म्हणाले, तुझ्या हृदयातील सर्व शंका दूरसार, पूर्ण विस्तृप्त अशा रूपाने येथे बोल. तुला कोणी काय दिले आहे? राजा इंद्रद्युम्न म्हणाला, महर्षी, आपण सांगा की अशा ह्या ग्रीष्मकाली रवी डोक्यावर असूनही आपल्या कुटीवर ही छाया कशी काय उत्पन्न झाली? यावर मुनी म्हणाले, मृत्यू ही आवश्यक गोष्ट. ही काया एक दिवस पडणारच. अशा ह्या अनित्य जगात घर, सावली, कार्याला जपणे ह्या गोष्टी हव्यात कशाला? जो अमर आहे, अमृतपान केलेला आहे वा ज्याचा मित्रच मृत्यू आहे, त्याने असाच विचार करायला हवा की हा मृत्यू उद्याच मला भेटायला येणार आहे. कारण अनेक युगापासून निर्माण झालेला हा दिवसही रात्रीत विलीन होतो. मरणकाळाच्या या बाबतीत तरी काय सांगावे? त्या बाबतीत आपण सर्वच अज्ञ असतो. प्रत्येक कार्य कारणामुळेच होत असते. हे शरीर शुक्राने बनलेले जणू काही अंगारकच. याची शुद्धी कशी होणार? म्हणून अशा अनित्य व अशुद्ध शरीराचे 6 शत्रू होत. ते शत्रू माणसाला पाप करायला लावतात. त्या पापाने मात्र प्राणी कधी लज्जित होत नाही. निगमाने कथित केल्याप्रमाणे श्रवण पठण करून तो सदा जीवित राहील काय? मायेने विवेकहीन बनलेल्या पुरुषाला षट्रिपू ग्रासून टाकतात. त्याला 100 वर्षाच्या आयुष्यातही आपल्या मृत्यूने ज्ञान होत नाही. तोंडातील दात अस्थिर असतात. लक्ष्मी तशीच अस्थिर होय. यौवन जीव हेही स्थिरता विरहित आहेत. हे राजा, म्हणूनच माणसाने केलेले दान हेच काय ते गृह असते. इंद्रद्युम्न म्हणाला, या वनत्रयामध्ये आपणच एक चिरायू हा तसे ऐकले आहे आणि म्हणूनच आपणाजवळ आलो. मग आपण असे कसे म्हणता? लोमश महर्षी म्हणाले, प्रत्येक कल्पानंतर माझ्या शरीरातील एक रोम नाश पावतो. पुढल्या कल्पात ते कमी कमी होत जातात. अर्थात अशी एक वेळ येईल की त्यावेळी हे शरीर नाश पावेल. म्हणूनच मी विचार केला की मरायचेच आहे, तर हे गृहे कसे हवेत कशाला? नारद म्हणाले, राजा अतिशय विस्मित झाला होता. त्याने त्यांना आयुष्याचे कारण विचारले होते. आपले हे जे आयुष्य आहे ते आपल्या विशाल दान व तपाचा प्रभाव आहे का? तेव्हा महर्षीने त्याला कथा सांगितली. मी प्रथम एक क्षुद्र प्राणी होतो. अति दरिद्री होतो. भोजनासाठी मला खूप भ्रमण करावे लागे. असेच भ्रमण करताना एकदा पाण्याच्या मध्यभागी एक मोठे शिवलिंग पाहिले. ते शिवलिंग पाहून मी त्याची पूजा केली. तेथील पाणी प्यालो. त्या पुण्याने मी पुढे द्विजाच्या घरी जातीस्मर रुद्र बनलो. अर्थात मागील जन्माच्या ज्ञानामुळे सांसारिक विलास मी मिथ्या मानून मुक्तत्व स्वीकारले. त्या जन्मी पित्याने माझे नाव ईशान असे ठेवले. पिता वात्सल्याने माझ्या मुकपणावर उपाय करू लागला. मी मात्र मनातल्या मनात हसत असे मध्यरात्री उठून शंकराच्या देवळात जाऊन कमलपुष्पाने पूजा करीत असे. माझ्या मुकपणावर काहीच परिणाम न झाल्यामुळे मला मूढ समजून कुटुंबियांनी माझा त्याग केला. पुढे मी फलाहार ईशपूजा यातच वेळ घालवे.
पुढे शंकराने मला प्रत्यक्ष दर्शन दिले. त्यांना मी जरामरण मागितले. तेव्हा शंकर काय म्हणाले? जन्म घेणाऱ्याला अजर व अमर होता येत नाही, म्हणून मी म्हटले की मग निदान मला कल्पाती थोडा क्षय असा वर द्या. अशा तऱ्हेने माझा पूर्ण संक्षय होईल. तेव्हा आलेल्या मरणानंतर मी आपला गण बनेन असा वर मला द्या. तेव्हा तथास्तु म्हणून शंकर अदृश्य झाले. तेव्हापासून माझी तपश्चर्या चालू आहे. म्हणूनच हे राजा, तू शिवपूजन कर, म्हणजे तुला तुझे वांछित प्राप्त होईल. कारण या त्रैलोक्यात शिवभक्ताला दुर्लभ असे काहीच नाही. कारण बहिर्वृत्तीचा ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रिय जिंकणारा नित्य सदाशिवाजवळच लय पावतो, हे शिवाने स्वतःच सांगितले आहे. 1,00,000 धनुष्याने योग होतो, त्याचा अर्धा भाग हुताशन शत सहस्राने पात्र, सातांनी रेवा रुद्र बनतो. हे राजा नंदीश्वर, याप्रमाणे शिवपूजनाने सिद्धी प्राप्त करू शकला, तर मग आपण मानवाने हे ते का करू नये? श्रीकांताला नमस्कार करणारे श्वेता महीप कालसुद्धा प्रलयाच प्राप्ती करू शकले. अशा ईशाची पूजा कोण करणार नाही? अध्याय 17. विविध शिव क्षेत्राचे वर्णन. नंदिकेश्वर म्हणाला, हे मुनी, आपण महेश्वर भगवानास भक्तांच्या अग्रणी आहात. ह्या समस्त चराचरामधील भूतांच्या कल्पनासाठी स्थान विचारले आहे. देवाने शरीरधाऱ्यासाठी त्या त्या योनीत जन्म घेतला. आपण त्याची सेवा केली, म्हणून ही संस्कृती जशीच्या तशी राहिली. स्वल्प कर्म व स्वल्प ज्ञान यांनी पुन्हा पुन्हा प्राप्त असे हे घटी चक्र शमणार नाही. देहधारी विशुद्ध ज्ञानाविना विश्रांत कसे होतील? पूर्वी एकेकाळी मी हे प्रदेश सांगितले होते. ऋषीमुनी निवास करून तेथे जप करीत असे स्थान मी आपणास पुन्हा सांगू इच्छितो. भागीरथी गंगेच्या तीरी, सरस्वती तटी, कालिंदी यमुना, शोण नर्मदा, गोदावरी गोमती, तर कोणी हेमवती तीरी निवास करतात. समुद्रकाठी द्वीपामध्ये तर कोणी सिंधुमुखाजवळ निवास करतात. कृष्णा, वेण्णा, तुंगभद्रा व त्यांच्या उपनद्या अशा ठिकाणी शक्कत्व नतगणांच्या समीप राहून तप करतात. कावेरी, वेगवती, ताम्रवर्ती, ऐरावती, यातुका, कन्या तर कोणी कुमारीच्या नदीवर निवास करतात. तमसा, वरुणा, मंदाकिनी, क्षिप्रा, शरयू, विप्राशा, शतद्रुती, धर्मन्वती, उपकंठ, भीमरती नदीच्या तीरी वास करतात. बिंदुसर, पंपा, भैरवी यांच्या सानिध्यात कित्येक कौशिकी, मालिनी, गंधवती यांच्या तीरी वा मानसशोध या सरोवराकाठी राहतात. इंद्रदुम्न, मणिकर्णिक या सरोवराकाठी निवास करतात. वरदा, तापी, पाताल गंगा, शरावती, लोहिती, कालमा, वितस्ता, चंद्रभागा, सूरला, पयोस्नी, मधुपती, पिनाकिनी यांच्या काठी निवास करतात. वाराणसीचे क्षेत्र 5 कोस विस्ताराचे आहे. तेथे विशालाक्षीने पूजिलेले अतिमुक्त नावाचे देव विराजमान आहेत. कपाल मोचने हे स्थान तेथे आहे. तसेच कालभैरवी विद्यमान आहे. असे काशी क्षेत्र होय. तेथे ज्या प्राण्याला मृत्यू येईल त्याला रुद्रत्व प्राप्त होते. सर्व प्रकारच्या सिद्धी देणारे गया प्रयाग या क्षेत्रामध्ये पितृगणांना तुष्ट करता येते. केदार येथे महेश स्वरूपात परमेश्वर पूजले गेले. बद्रिकाश्रम सर्व सिद्धी देणारे नरनारायण यांनी क्षोभित आहे. नैमिष क्षेत्र तर आपण ऐकलेच असेल. तेथे देव महेश्वर यांच्याजवळ देवी सारंगधारिणी विराजमान आहे. अमरेश हे स्थान सर्व अर्थाने साधक असून तेथे ओंकार चंडिका आहे. पुष्कर नावाच्या क्षेत्री रजोगंधी देव, पूरभूता नावाची देवी, आषाढी नावाचे स्थान येथे जवळच आहे. आषाढेश रतिशाही देव तेथे आहेत. दंडी मुंडी या ठिकाणी मुंडी नावाचे महादेव, दंडिका नावाची देवी, लाकुल स्थानी लाकुले शहर, सर्व मंगला अनंगा देवी. भारभूमी या क्षत्री भार नावाचे शंभू, भूमी भूती नामधारी भूधरात्मजा देवी, अलारकेश्वर या ठिकाणी सूक्ष्मा वाम असे भगवान, शुली सूक्ष्म हे देवी, शौल नंदिनी येथे आहे. गया या स्थानी मंगला शिवाय आहेत, तर शंकर प्रपितामह आहे. कुरुक्षेत्र येथे स्थाणुप्रिया स्थाणू भगवान आहे. कनखल नावाचे क्षेत्री उग्र नामक भगवान पुरारती विद्यमान आहे. उग्रा नावाची गिरीवर्तमजा देवी, गिरीवर आत्मजा देवी, स्वयंभू स्वायंभवी हे देवदेवता तालक क्षत्री. अट्टहास येथे भगवान भास्कर याने पूजन केले व वेदवेत्यामध्ये अतिश्रेष्ठ होता. कृतिवास या क्षत्री कैलासगिरीहून श्रेष्ठ असे कृतिवासा प्रभू आहे व भ्रमण
ब्रह्मांतिका देवी आहे. ब्रह्मदेवाने श्रीशैल येथे मल्लिकार्जुन महादेवाची महेश्वराची पूजा केली होती. सुवर्ण मुखवरा हिच्या तीरावर श्री व्यासाने कालहस्ती भगवान शंकराची भृंग मुखरात्मकता देवीचा आराधना केली. कांचीमध्ये कामाक्षी एकाग्र मुलस्थ प्रभू आहे. येथे देवी पूजा तप करीत असते. तिल्ली नावाच्या जंगलात व्याघ्रपूर हे स्थान असून तेथे पतंजलीने नृत्य करणाऱ्या ईशानाची उपासना केली. श्वेत अरण्य येथे ऐरावताचे भगवान शिवाचे पूजन करून आपला भग्र दात पुन्हा प्राप्त करून घेतला. शेतुबंध या ठिकाणी राघवेंद्र प्रभूने रामनाथाची स्थापना केली. प्रत्याव्यय स्थानी ऋषभध्वज प्रभूने जंबू जांभूळ या छायेत जगत रक्षणासाठी आश्रय घेतला. रुद्राचल क्षत्री मणी मुक्ता नदीच्या काठी देव सदा वास करीतात. मनमध्यार्जुन या स्थानी गौरी सहर आहे. सोमनाथ सोमतीर्थाचे ठिकाणी आहे हे सर्वांना माहीत आहे. सिद्ध वटक्षत्री सिद्ध पुरुष तप करीत आहे. कमलालय क्षत्री वाल्मिकता आहे. कंकाद्री येथे हर ब्रह्मा केशव यांची उपासना केली. द्रोणपूर येथे ज्यावेळी कलियुगाचा नाश होईल तेव्हा पार्वती शंभू याच ठिकाणी नौकेत बसून थांबतील. ब्रह्मपूर येथे इंद्रजित याने पुष्करणीच्या तीरी धूर्जटीची स्थापना केली. श्री कौटिक येथे इंद्रशेखर कोटी कोटी पापांचा नाश करून गोकर्ण या जागी जगदाग्नी ऋषी शिवसान्निध्यात राहत होते. पुरात्मक क्षत्री त्र्यंबकाचे दर्शन होते. कालांजन येथे कालअंकार प्रभू निवास करीतात. प्रिया लवण येथे अंबिका हिने आपले पती प्रभू यांना उपमन्यूसाठी पय सिंधू तयार करायला लावला. प्रभास क्षत्री खंडेतू शेखर शिव यांचे गौरीकडून श्री यांच्याकडून हे पूजन झाले होते. वेद अरण्य येथे प्रथम या प्रभूने प्रजापती दक्षाला मोक्ष प्राप्ती करून दिली. हेमकूट येथे अचुक्षा स्थानी तपश्चर्या केली जाते. वेणू हे उत्तम क्षेत्र सर्व पापांचा नाश करते. येथे अंशलताईला मुक्तमणी की शिवा प्राप्त झाले. जलांधर हे स्थान अंधारात आहे. येथे वरुण जलंधर याने तप करून गणांचा पती हे पद प्राप्त केले. ज्वालामुखी एक क्षेत्र येथे ज्वालामुखी देवीने कालरुद्राचे पूजन केले. भद्रवट क्षत्री हिरंबाने त्र्यंबकाचे प्राप्तीसाठी अर्चना केली. येथे नग्रोधारण्य येथे उग्र याने कालीबरोबर तांडव नृत्य केले. गंधमादन नक्षत्रामध्ये अंजनेय याने मृत्युंजयाचे पूजन केले. गोपर्वत नावाचे शंकराचे स्थान आहे. ते नंदिकेश्वराने स्थापन केले. येथेच महाविद्वान पाणिनी यांनी व्याकरणशास्त्र रचिले. वीरकाष्ठ येथे प्रचेता याने कवीमध्ये प्राधान्य मिळवले. महातीर्थ येथे शंकराने सुपर्वा तसेच द्वित्राहीन अध्यापित केले. महेश्वर मैरापूर या ठिकाणी वज्रपाणी इंद्रदेव याने रुद्दिनीला प्राप्त केले. श्री सुंदर हे वेगवती नदीच्या काठी आहे. येथे कलियुगाच्या काळी देव दीप्तिमान होतात म्हणजेच प्रकट होता. कुंभकोण या क्षत्री माघ महिन्यातील पवित्र काळी गंगा स्वतः आपल्या पापाच्या शांतीसाठी जाऊन राहते. गोदावरी नदीकाठी त्र्यंबकाचे स्थान आहे. येथे गुह्याने तारकासुराला मारण्यासाठी शक्ती प्राप्त केली. श्री पाटल व्याघ्रपूर येथे श्री शंकूने गंगाधराचे अर्चना आपल्या जातीशुद्धीसाठी केले. कदंबपुरी येथे शंभूने शिवाने कृतांतला क्षीण केले. अविनाश येथे वृषध्वजाने पंडिकंठासाठी शिवाचे सानिध्य केले. रक्तकानन येथे मित्राने वरून यांना वर देण्यासाठी रुद्र प्रकट झाले होते. हरकेश्वरी क्षेत्र पाताळलोकी येथे वैरोचनी आणि आपल्या पदाच्या प्राप्तीसाठी अर्चना केली. कैलास हे ठिकाण आपणाला चांगले माहीतच असेल. येथे नित्य सेवा करणारा महेश्वर भगवान इच्छाची अभ्यर्चना करतो. शिलाद नंदनाने मुरकुटू मुनींचे पुत्र मुनीश्वर यांना म्हटले, मी पूर्वी आपणाला ही सर्व शुभस्थाने सांगितली होती. आता पुन्हा तेच ऐकण्याची इच्छा आपण का केलीत? या ठिकाणी हा भाग संपला. पुढील भागात आपण अरुणाचल रहस्य स्थान वर्णन महात्म्य वर्णन बघूया. हर हर महादेव शंभो. हर हर महादेव शंभो.